नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया शिंपले रवा फ्राय. हे पहा, एक वाटा घेतला आहे शिंपल्यांचा. ते स्वच्छ धुवून घेतले आहे पाण्याने साफ वगैरे करून. एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, एक वाटी बारीक रवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सुक्या कोथिंबीरीचा पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा मसाला मालवणी, अर्धा चमचा मीठ, एक लिंबू, आलं लसूण मिरचीची पेस्ट. हे पहा, कांदा घालून घेऊया. त्याच्यावर लिंबूचा हात धरायचा. आरामात करून घ्यायचं. सर्व सुके मसाले, कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण छानपैकी एकजीव करून घेऊया. हे पहा, एकजीव करून झाला आहे. तर आपण वाटी रवा घेतला होता ना, तो अर्धा घालून घेऊया. एक शिंपली घेतली आहे, ज्यामध्ये हा कांद्याचा मसाला बनवून घेऊया. तो छानपैकी रव्यामध्ये त्याला छानपैकी रवा लावून घेऊया. हे पहा, छान दिसत आहे. हे पहा, सर्व बनवून घेतले आहे शिंपल्या. हा शिंपल्या रवा फ्राय खूप छान होतो, मस्त होतो. हे पहा, एक पॅन घेतला आहे. पॅनवर मी एक चमचा तेल घालून घेतलं आहे. त्याच्यावर शिंपले लावून घेऊया. खूप छान होतं आहे शिंपले रवा फ्राय. तुम्ही पण नक्की करून पहा माझ्या पद्धतीने. हे पहा, छानपैकी असे घालून घेतले तव्यावर. खूप छान दिसत आहे. तेल घालून घेऊया. 5 मिनटं झाकण मारून ठेवूया. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. आता परतून घेऊया. परत्या वेळी आरामात परतून घ्यायचे. शिंपल्यांचं मांस आता बाहेर येतं ना. हे पहा, आरामात घ्यायचे परतून. छानपैकी खरपूस भाजले आहे. हे पहा, कलर पहा, खूप छान आला आहे. खूप छान दिसत आहे. हे पहा, आपले शिंपला रवा फ्राय खूप छान दिसत आहे. छानपैकी फ्राय झाले आहेत. हे पहा, शिंपले रवा फ्राय खूप छान दिसत आहे. हे पहा, खरपूस भाजले आहे, मस्त दिसत आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.